आपण कालच जुन्नर भूमी अभिलेख विभागामध्ये गेलो होतो. आपण अनेकदा गेलोय आणि एक तक्रारदार होते गणेश शिंदे नावाचे उदापूरचे. त्यांनी ती समस्या मांडली. ते म्हणाले की आम्ही 8 महिने झाले मोजणीला पैसे भरलेत फास्ट मोजणीसाठी 24,000 रुपये आणि मोजणी अजूनही येत नाही आहे. आणि ते जे कोण सर्वे आहे ते उडीची उत्तर देतात. आपण त्या मॅडमकडे गेलो, मॅडम म्हणाले ते मोजणीला गेले. तर आम्ही जिथं प्रत्यक्ष ठिकाणी गेलो तर त्या ठिकाणी देखील तो सर्वेअर उपलब्ध नव्हता. म्हणजे काहीतरी फसवणुकीचं काम, शेतकऱ्यांच्या फसवणुकीचं काम या विभागात करत होता असं दिसते. ह्या बातमीवर आणि शेतकरी माझ्याशी संपर्क साधतात. अशात एक शेतकरी आळ्यातलेच आहे ना तुम्ही? आळ्यातलेच आहे. नाव सांगा तुमचं. विलास महादेव कळमकर, गट नंबर सर्वे नंबर जुना 915 याची आळ्यातलीच. हां, जमिनीची गटवारी झाली किंवा नाही झाली हे कळतच नाही. त्याचं जेव्हाच फेरफार नंबर पडून आमच्या जमिनीची आदलाबदल केलेली आहे. दक्षिणेचा उत्तरेला, उत्तरेचा दक्षिणेला असं करून दुसऱ्यांच्या नावं जास्त क्षेत्र दुसऱ्यांच्या नावं चढवलेत. आम्ही त्याच्यासाठी अर्ज केला भूमी अभिलेख. मला असं म्हणायचं आहे की जी गटवारी जी झाली सर्वे नंबरचे गटमध्ये रूपांतर झालं 70च्या काळामध्ये, बरोबर? तर त्यावेळी तुमच्या जमिनीचं चुकून आदलाबदली झाली. चुकून आदलाबदली झाली. त्याचे जबाब वगैरे आहेत का, निघत आहेत का? नाही, त्याचे जबाब वगैरे काही नाही दिले. ते 680 दिला होता, पण तो दुसरीकडचाच निघतोय. आणि ते पूर्ण केल्यानंतर प्रकरण ते साहेबांनी त्याची आम्हाला एक नोटीस पाठवली का हे तुमचं 1962 साली झाले. पण 1962 साली इतरांचीच जिवंत माणसं होती, त्यांची मृत म्हणून नावं गायब झाली आणि नवीन खातेदार तयार केले आणि क्षेत्र बदलले. आता आमचं एक क्षेत्र 1 हेक्टर 45,000 होतं, ते 1 हेक्टर 13,000 केलं आणि असं दुसऱ्या पण चुलत्याचं केलं. त्याचे नकाशे पण बदलले. त्याचे एक प्रोसिजर आहे का, जर समजा असेल तर कागदपत्र करून जे मोजणीचे अधीक्षक असतात, एक मिनिट ते थांबा, मी आलो. जे अधीक्षक असतात ते त्यांच्याकडे अपील करायचं, असं सुनावणी चालून ते करतात. हां, ते पूर्ण केलं. अपील पूर्ण केलं. एक पहिलं अधीक्षक ठाणे यांच्याकडे ते अपील चाललं. मग त्यांनी तो सर्वे नंबर नाही आहे म्हणून ते फेरफार कॅन्सल केला. कोणाच्या बाजूने निर्णय दिला? आमच्या बाजूने निर्णय दिला. त्यानंतर आमच्या इथलचे स्थानिक जे होते त्यांनी काय म्हणले का बाबा आपण ते आपसात मिटून घेऊ. आपसात मिटून घ्या. ते म्हणले असं करू आणि तुझं सगळं मिटून देतो. पण ते त्यावेळेला एकाने दिलं मिटून, पण एका बाजूचे क्षेत्र तसं राहिले. त्याच्यासाठी मी गेले 10 साली निकाल लागला होता. त्याच्यानंतर 14 साली एकत्रीकरणाची सगळे 915चे पैसे भरले, त्याची मोजणी करून घेतली. मोजणी केल्यानंतर ते दुरुस्त व्हायची मी वाट पाहत होतो. त्याच्यावर कुवीडचं लागलं. त्याच्यानंतर ती लोकरेबाई म्हणून आली. ती म्हणली तुमची हद्द दाखवायला आले. म्हणलं हद्द कायला दाखवता? म्हणलं आम्ही नवीन एकत्रीकरणासाठी पैसे भरलेत. आम्हाला नवीन आजूबाजू जे एकत्रीकरण 60 ते 70चं झालं ते चुकलंय आणि अधीक्षकाचा निर्णय याची दुरुस्ती करावी म्हणून. तर त्याला ते जुमानत नाहीत काहीच. आदेशाला जुमत नाही राहील. तेव्हा तुझ्याकडे आता काय पुरावे सांगा. आता त्याचे पत्र आता माझ्याकडे आहेत. आदेश पाळत नाही की काय? आदेश पाळत नाही. ते दुरुस्ती करून दुरुस्तीचा जो अधीक्षकांनी जे भूमी अभिलेखचे अधीक्षक तुम्ही म्हणताय ठाण्याच्या अधीक्षकांनी केला, पुण्याचे का नाही केला? नाही, ते प्रकरण वरती गेलं होतं जास्त. अपील चाललं ना त्याचं, अपील चालतंय म्हणून. हां, ते समोरचे म्हणले मिटून देतो. मग त्यांनी ते दुसरं अपील केलं आणि त्या दुसरे नाशिक विभागाकडे गेले ते अपील चालायला. मग नाशिक विभागाने निर्णय दिला का नवीन एकत्रीकरण योजना लागू करून घ्या. आणि त्याच्याले मग आमच्या इतरांच्या ज्या जमीन एकामेकाच्या नावावर होत्या ते बाकीच्या गावातले काही लोक विकून बसलेत पैशावाले. आणि इतका उशीर झाला का? अरे ही जमीन तर ती आपली जमीन आहे. इतकं वर्ष लागली तुम्हाला कळायला. आमच्याकडे सुशिक्षित कोण नव्हते. आमचे आई वडील आहेत ना, सगळे अंगठे बहादूर होते. जमीन कसतोय त्यांनी विकली, पण तुम्हाला समजलं नाही. एवढ्या टप्प्यात कोणी मोजणी वगैरे मागितली नव्हती का? नाही, काहीच नाही मागवलं. शेजारी आमचे बलदंड होते ना, काही केलं का ते काही होऊनच देते नाहीत. त्यामुळे आमचं ते असंच प्रकरण राहिले. आता शेवटचा तुमची जमीन म्हणजे तुम्हाला जास्त जमीन मिळायला हवी होती. आता जास्त जमीन मिळायला पाहिजे होती. 30 गुंठे 32 गुंठे एकाच्या नाव केली, एकाच्या नाव 16 गुंठे केली. आता तुमच्या नावाने किती? आता 1 हेक्टर 13 आहे. 1 हेक्टर 45,000 पाहिजे होतं. 13 आणि 45 डिफरन्स, एवढी तुमची जमीन कमी तुमच्याकडे आली. बरं, मग आता तुम्ही तर म्हणताय का अधीक्षकांनी तुमच्या बाजूने निर्णय दिला. मग आता हे भूमी अभिलेखचे काय म्हणतात? त्या आदेशाचं काय करतायत? ते पालनच करते नाही त्याचं. ते प्रकरण सारखं वर खाली एकदा पुण्याला जातं, एकदा मुंबईला जातं, परत जुन्नरला येतं आणि असं करून ते प्रकरण अजूनपर्यंत होतच नाही. आता कुणाच्या ताब्यात ते प्रकरण? मंगलगवळीच्या ताब्यात आहे.
जुन्नर उपअधीक्षक भूमी अभिलेख जुन्नर हे त्याला हे करून द्यायला सांगितले त्यांनी. ते काय म्हणतात तुम्हाला? नाही ते म्हणतात करतो म्हणून नोटिसा देतात. कोणीच येत नाही पाणी प्यायला, सळ पाणी करायला नाही ती. आज येऊ उद्या येऊ किती दिवस झाले नोटीसचा खेळ चालू आहे? हे जवळजवळ 14 सालापासून चालू आहे. हे मंगला गवळी यांच्याकडे किती दिवस? यांच्याकडं 4-5 वर्ष झाली. ते आल्यापासूनच त्याच्या अगोदरपासून चालू आहे ना. 14 साल सुनावणीवर काहीच निर्णय घेतला नाही आतापर्यंत. नाही काहीच नाही. बाकीचे इकीत बसलेत. आता गाळागावच्या ग्रामपंचायत ज्यांनी केलं त्यांच्या तक्रारी केल्या म्या. ते म्हणतात आत्ता करू मग करू असं चाललंय. म्हणजे त्या सुनावणी किंवा हे होत नसल्यामुळे तुमची जमीन हातातून निघून हा आमच्या काय लागले? भाऊ त्याच्यामुळे खूप भांडणे शेजारी. ते भाऊ आमच्याशी बोलतीच नाही. ज्याच्या नाव म्हणतात काय तुम्ही तिथे? आता तुमचं वय किती आहे? माझं वय आता 70 आहे. किती हेलपाटे मारले गवळी मॅडमकडे? सारखं जातो. दर मंगळवारी जातो. मंगळवार बुधवार असं बोलवलं का जातोच. त्याच्या आधीमधूनही पण जात असतो. सारखं जात असतो. तर काल जाऊन आलो. म्हणतायत काय मग आता? काल काय म्हणाले? काल नाही परत एक दिले नोटीस सळ पाणीचं. ते म्हणले पहिले म्हणले कदम काय. आता मला ते दुसरं कोण आहेत त्यांच्या नावाचं दिलं आहे. ते कदम पण येत नाही दुसरं सर्व कोणीच येत नाही. कदम म्हणले तुझ्याकडे काय पुरावा आहे त्याची मला हे पाठवतं. मी पाठवलं त्यांना सगळं हे. ते काल त्याच्यासाठी गेलो होतो जुन्नरला 4 तारखेला. 4 तारखेला दुसरं नोटीस दिलं ते. हे बघा, जायचं यायचा आपल्या हातात केस आहे तरी निर्णय होत नाही. दुसरीकडे तुमची जमीन आहे ती विकायला लागलेत लोक. नाही विकली त्यांनी. विकली म्हणजे त्यात कोणी सांगू का बदली केली. वल्लभ बेनके निर्णय होत नाही तो. अजित भांबिरे वामन तलाठी काय त्याचा भाऊ त्याच्या नावावर जमीन आहे. एक कोण गोळवा आहे त्याच्या नावावर जमीन आहे. कोणाच्या नाव? विकून टाकल्यात. त्यांची नावं कमी होत नाही. बेनके काय म्हणाले? अजित भांबिरे भांबिरे, अतुल भांबिरे. अतुल भांबिरे त्यांनी घेतली. परत गोळवानी गाय घेतली. असे वामन तलाठीच्या भावाने घेतली. आणि त्यांनी बिगर शेती करून विकून टाकल्यात. बिगर शेती पैसे कमवून विकून टाकले त्यांचे. आणि मग विकणाऱ्याला काय त्याची जमीन काय नाही आम्ही तलाठ्याकडे जायचं. इकडं अर्ज करायचे. काय म्हणतात त्याला महसूल अधिकारचे नाही का ते वडगावला कोणते वडगावचं ऑफिस नाही का सर्कल त्यांच्याकडे यांची नोंद करून असं अर्ज करतो ना. ते म्हणले तुमचं वर चालू आहे खाली काय व्हायला काय हरकत नाही. हे चुका करते मंडलाधिकारी. आणि जमिनीचा बाजार काय? तुम्ही जिथं जमीन आहे ही आता 35 लाख रुपये गुंठा सांगत आहेत त्या आमच्या जमिनीचा. 35 लाख? हा. आणि किती फरक आहे तुमच्या जमिनीचा? फॉल्ट म्हणजे किती कमी आहे जमीन? आता 7च गुंठ्याचा फरक राहिला आहे. एकाने एक करून दे एक बाजू. पण एक बाजू राहिली. दुसरं का थोडंसं अडवून आडून करून ठेवली का? तर ह्या मॅडम निकाल देत नाही. निकाल देत नाही म्हणून. मॅडमकडे आले निकाल दिलेला आहे. सगळं झालेलं आहे. फक्त यांनी दुरुस्ती करून पाठवायची आहे. दुरुस्ती वरती पाठवायची. अधीक्षक पाठवायची. म्हणजे फेर तपासणीचा विषय आहे. फेर तपासणीसाठी अधीक्षकांनी खाली पाठवलं. यांचं अपील जे आहे ते अंशतः मान्य केलं असेल. अंशतः मान्य. आणि ते चौकशी करून तो अहवाल वर सादर करायचा आहे. आता मॅडम अहवालच सादर करत नाहीये वरती. गेले अनेक वर्ष हेलपाटे मारतात. त्याचा गैरफायदा घेऊन समोरच्या लोकांनी जमीन विकली. ह्यांची जमीन दुसरी विकतात कारण की त्या चुकीच्या पद्धतीने त्यांचं नाव आहे म्हणून. चुकीच्या पद्धतीने. आणि हे सगळं मंगला गवळींच्या गैरकारभारामुळे होतं. तेच महसूलच्या गैरकारभार सगळं महसूल आहे. महसूल का भूमी अभिलेख? दलालांची कामं करते. दलालांचीच कामं करते भूमी अभिलेख. सगळ्या दलालांची कामं चालू आहेत. कारवाई का होत नाही? एवढे लोक मला तर किती फोन करतात. मुंगण्याला मी मुसळे साहेब आहेत ना तिथं त्यांना पण सांगितलं. ते म्हणले आता आम्ही प्रकरण बंद केल्यात. तिकडं खिल्लारी साहेबांकडे गेलो होतो. सुहास आपले दिवशी आहेत ना त्यांच्याकडे गेलो होतो. घ्या करून म्हणले सांगतो. त्यांनी फोन केले. काही जमीन राहिली ती विकल्यावर काय करायचं? नाही विकताच येत नाही ना आम्हाला. आमचं नावच त्यांनी नाही विकताच नसते. विक चालू आहे. सगळीच विकून झाले. परत केस लावायची त्यांच्यावर. कोणच्यावर लावायची सांगा ना. आमच्या 2 माणसं याच्यातली गायबाई पण झालेली आहेत. ही केस करत होतं आम्हाला. आम्ही त्यावेळेला भूमिलेखचे अभिषेक साहेब होते का ते म्हणले यांचे संत तुकाराम करा म्हणून तर ही केस मिटल. सुरुवात केली होती केस लावली त्यावेळेला. जाबजाबाला यायचे ना ते म्हणले यांचे संत तुकाराम करा. हे जे तुम्ही नावं घेतली काही लोकांची त्यांनी किती जमीन घेतली तिथं? त्यांनी ते काय आमचे भाऊबंद आहेत ना ते बाकीचे ते घाबरून जमीन विकून पळाले त्यावेळेला काय जमीन जाणार आहे म्हणून. तर पहा यांचा साधा चौकशीचा अहवाल वरती पाठवायचा आहे यांच्या माहितीप्रमाणे. आणि मंगला गवळी कारवाई करत नाही असा आरोप आहे. तुम्ही काय लोकांना पुढाऱ्यांना काही भेटले का नाही? पुढाऱ्यांनीच केलेलं आहे त्यामुळे आम्हाला त्रास होतो. हा म्हणजे हे सगळं पुढाऱ्यांनीच केलं आहे ना आमचं जमिनीचं प्रकरण. मातोश्रीवाला निलेश शिंदे. आणि हे निलेश शिंदे म्हणजे ते त्यांचं हे
चालक आहे. चालक म्हणजे चालक म्हणजे तो सगळ्या असे फाटे व्यवहार तोच करतो, दुसऱ्यांच्या नावा खरेदी विक्री करतो. निलेश शिंदे कोण निलेश सुरेश शिंदे एजंट आहे का हा, ते? एजंट आहे. नाही तो नगरसेवक आहे इथला ग्रामपंचायत सदस्य सदस्य. ते काय करेन ते पुरोहिशा हे सगळे मोठमोठे लोक आहेत. पण त्यांची कामं ओके ठीक आहे, होत्या. काय आता काय जे आहे ते आहे ते तुमचं आता यांनी अनेक हे होतंय तर त्या मंगला गवळी मॅडमवर एकतर कारवाई करा. काय होतंय का हे 70 वर्ष एकांचा काय जो निर्णय आहे यस किंवा नो तो वरिष्ठ पाठवायला इतका वेळ का ते लागतो? आता आमचे पुरावे विचार, आणि मग आमचे काय पुरावे येतात ते विचार. आदेश काय त्या आदेशानुसार तुम्ही द्या ना सादर आम्ही करा ते ना तेच म्हणतोय ना, त्यांच्याकडेच आहे सगळं रेकॉर्डच त्याच्याकडे, ते रेकॉर्ड बदली करायचे त्यांना सगळं. मी काय म्हणतो पुरावे नसतील ना तर तसा अहवाल पाठवा ना वर. याच्यातच तुम्ही ते पुरावे द्या नाही तर ते म्हणतील यांनी पुरावे दिले नाही म्हणून अहवाल पाठवले त्याची पोच घ्या प्रत्येक पुराव्याची. बरं पोच घेत असतो. मग आता काय ते करायचं? नाही नाही हा दुसरं एक झालं बरं का, त्यांनी ते जे होतं ना आपलं फाईल, त्यातली फाईलली ओरिजिनल काय कागदपत्र काढू गाळ केलेली आहेत, त्याच्यात झेरॉक्स घातल्यात तुमच्या अपिलातल्या अभिलातल्या. तिला एक साहेब आले त्यांचा फाईल दाखवत होतो. तिथं त्यांच्या ऑफिसला फाईल आहे तुमची हा नसती ती जी सहा अपिलाची. सहा फाईल दिल्या होत्या मी. गायब केलेत हा कागद. हा बहुतेक. मग आता काय करणार मग तेव्हा ती पुरावा मागायची माझ्याकडे आता. ते पुरावे गायब केलेत. आता मला सांगा आता मग करायचं काय आता पुढं? आता पर्याय काय? आता कोणी तुम्हाला दाद पण देत नाही, तुम्ही आता- पत्रावर पण करते वरिष्ठांना. चालू आहे आता 15 तारीख दिली का आता तुमचं हे पाहू म्हणून 15 तारीख दिलेली आहे मला. आणि 15 तारखेला परत फेरपाणी स्थळ पाणीचं नोटीस दिलेली आहे. आता कोणी येते का नाही ते पाहावं लागेल. आणि नाही आल्यावर मग आता काय करायचं असं आहे ना शेवटी. काय करायचं? नाही आल्यावर? नुसत्या नोटीस घेत राहायच्या. मग समजा 15 तारखेला नाही आले हां मग काय करणार मग आता काय आता उपोषण करावं लागेल त्यांच्या विरुद्ध, नाही का? नाही तर आत्महत्याच करावं लागेल. पूर्ण तुमचा चेहरा सांगतो डिस्टर्ब झालेत पूर्ण तुम्ही. नाही पुढं डिस्टर्ब म्हणजे आता अहो, आमची माणसंच गायब आहे त्यामुळे कोणी बोलायलाच मागत नाही. माणसं अशी देवाला गेल्या ती परत आलेलीच नाहीत. इतकं भयंकर प्रकार झालेले आहे आमच्या इथं. तुम्हाला हा, भीती मग वाटते ते- जेव्हा जीवाची. नाही घरच्यांना वाटते, मी नाही अजून घाबरत. मी त्याला आत्ता मारा म्हणतोय. मी मेलो म्हणजे पण तुम्ही बार तुमचा एखादा देश जिंकल्यासारखं होईल. नाव काय म्हणले? विलास महादेव कळमकर. विलास महादेव कळमकर राहणार आळे. बाबांचं खूपच एकदम म्हणजे संताप म्हणजे जाणवतोय आणि ते खदखद जाणवती आणि आपलं स्वतःचं असून हारल्याची भावना आहे बाबांच्या मनामध्ये. चिडचिड काय काय म्हणता येईल ना हे सगळे कारण की काय आहे का ह्या मंगला गवळी हे अधिकारी नाही त्याच्या आजवरचे सगळेच ना मग हे असे- मोरे झाले नाही, नाही जे काय आहे ना या बाबांचे पुरावे सगळे घेऊन सगळे जोडून त्याचा जो काय आहे तो सविस्तर अहवाल यस किंवा निगेटिव्ह पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह तरी ते तरी पाठवलं पाहिजे होतं. वर्षानुवर्ष यांची जी काय अहवाल आहे हे पाठवले जात नाही आहे आणि बाबांचं आता ह्या असं मनस्थिती झालेली आहे. एकतर जीत होईल किंवा हार होईल, परंतु असं गुळून जे त्रास हेलपाटे मारून देणं ते अतिशय चुकीचं आहे. याच्यावर शासनाने त्वरित कारवाई करावी. महसूल मंत्र्यांनी लक्ष घ्यावं आणि त्वरित दखल घ्यावी त्याची. माझा एक मित्र महसूल मंत्र्याचा जोडीदार आहे, त्याला म्हणलं असे काम सांगा ना फोन करा ते चांगले चंद्रकांत भुजबळ वावळे ना ते जोडीदार आहेत.